नमस्कार, मी प्राजक्ता आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळा सुरू झाला की सगळ्यात महत्त्वाचा सीझन म्हणजे हा इडलिंबूचा सीझन आहे. पण या इडलिंबूचं करायचं काय? बऱ्याच लोकांकडे झाड असतं पण त्यांना माहीतच नसतं की याचा उपयोग काय आहे. याचे खूप सारे हेल्थ बेनिफिट्स आहेत. नेहमीसारखं सुद्धा आपण लिंबूसारखं पण ते वापरू शकतो. पण याला जर वर्षभर आपल्याला स्टोअर करायचं असेल मस्तपैकी तर याला काय करावं लागेल? लोणचं किंवा सरबत. आज तुमच्यावर शेअर करणार आहे इडलिंबूचं आंबट तिखट गोड असं लोणचं कसं करायचं. चला बघूयात. स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं, पाण्याचा अंश राहता कामा नये. आणि मग हा असा चिरायचा आपल्याला. हे बघा असा ज्युसी असतो हा. आणि हे सगळ्या ह्यातल्या ज्या बिया आहेत त्या पूर्णपणे काढून आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे. बी जाता कामाने, नाहीतर तो कडसर होतो आपलं लोणचं. जेवढ्या बिया दिसतात तेवढ्या काढायच्या. मी अशा फोड्या करते. तुम्हाला जसं आवडतात तशा तुम्ही लहान मोठ्या फोड्या करू शकता. हे बघा. आणि अशा जर केल्या ना फोड्या तर जर बी असेल तर ती इझिली दिसून येते ह्याच्यामध्ये, म्हणून अशा टाईपच्या फोड्या करायच्या. हे बघा. याचे दोन भाग पण तुम्ही करू शकता एकाचे, पण मला ही अशी फोड आवडते, मी असं करते. आता इथं मी 2 इडलिंबू घेतलेले आहेत. जेवढा इडलिंबू आहे तेवढाच गूळ घ्या. तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर पाऊण गूळ घेतला तरीही चालेल. आता इथं मी 2 भांडी घेतलेली आहेत आणि दोघांमध्ये मी हे कुकरला लावणार आहे. ओके. ह्याचं अर्ध थोडं ह्याच्यात थोडं ह्याच्यात असं घालते, म्हणजे छान त्याला जागा राहील. यात पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे. हां, हे सगळं घालून घेतलं की ह्याच्यामध्ये आता हा आपण गूळ घालायचा. अर्धा ह्याच्यामध्ये अर्धा ह्याच्यामध्ये. तुमच्याकडे मोठं भांडं असेल ज्याच्यात हे सगळं मावेल तर तसं घेतलं तरीही चालेल, किंवा आधी एका लिंबूचं करून बघा. ओके. आणि आता ह्या 2 इडलिंबूला जवळपास 1-2 चमचे मी खडा मीठ घालते. अर्ध ह्यात घालते, अर्ध ह्यात घालते. हळद 1 चमचाभर आणि तिखट चांगले 3 ते 4 चमचे, कारण तिखट पाहिजे आपल्याला, तरच ह्याला चव पण येणार. आंबट तिखट आणि गोड असं पाहिजे. मी चांगले 5-6 चमचे तिखट घातलेलं आहे. आणि आता हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. हे असं मिक्स वगैरे करायची गरज नाही, कारण हे शिजतं ना त्याला हे सगळं वितळून व्यवस्थित त्या फोडीनं लागतं, खाली जातं. आता हे कुकरमध्ये वाटी पाणी घातलं आहे आणि त्याच्यात आधी हे एक भांडं ठेवते आणि मग हे वरती हे दुसरं भांडं ठेवते दाबून. आणि आता ह्याच्या 7-8 शिट्ट्या काढू. 7-8 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरही थंड झालेला आहे. हां, आता इथं बघा हे असं पाणी सुटलेलं आहे. फोड्या पण मऊ झालेल्या आहेत. हे मिक्स करून घेऊ असं आपण. आणि आता काय करायचं माहिती आहे, हा रस सगळा ह्याच्यात गाळून घ्यायचा. हे बघा सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि पहिला बाहेर काढूया भांडं. हे सगळं मिक्स करू असं छान. आणि आता हे ह्या चालण्यात सगळं आपण ह्याच्यातलं काढून घेऊ पाणी. आणि ह्याला बाजूला काढून ठेवूया. आणि आधी हा रस जो आहे, पाक जो आहे तो छान घट्ट करून घेऊ.
आता ह्या स्टेजला काय करायचं, या जो आपला पूर्ण रस पाक तयार झालाय त्याची टेस्ट बघायची. ते जर जास्त आंबट वाटलं तर त्याच्यात तुम्ही आत्ता गूळ घालू शकता किंवा साखर घालू शकता, कारण तेव्हाच आपल्याला एक्झॅक्ट त्याची जी काय टेस्ट आहे. कारण लिंबू कसं आहे ना, प्रत्येकाच्या घरात वेगळ्या टाईपचं झाड असतं, आंबटपणा कमी असतो, जास्त असतो, गर जास्त असतो, त्यामुळं तसा अंदाज आपल्याला घेता येत नाही. मी जो तुम्हाला अंदाज दाखवला तो परफेक्टच आहे, पण जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर आता टेस्ट करून तुम्ही ह्याच्यामध्ये थोडा गूळ किंवा साखर वाढवू शकता. हे बघ, परफेक्ट आहे, परफेक्ट. आता हे छान घट्ट आपण पाक तयार करून घेऊया. आता इथं बघा आपला पाक जो आहे असा दाट होऊन आलेला आहे. तुम्ही तर साईडला बघू शकता, इतका दाटसर झाला की नाही की आता काय करायचं, ह्या ज्या फोड्या आहेत ह्या आपण ह्याच्यामध्ये घालायच्या. आणि एकदा छान ह्याला एक 5 मिनिटं उकळून घ्यायचं. आपण थंड झाल्यानंतर हे लोणचं असं छान घट्ट होऊन मस्तपैकी तयार होतं. मस्तपैकी आंबट तिखट गोड असं इडलिंबूचं लोणचं तयार झालेलं आहे. इथं बघा, आता गॅस बंद करते मी. आणि हा जो रस बघा किती दाट झालाय, अजून दाट होतो. जेव्हा हे थंड होईल ना तेव्हा अजून दाटसर होतो. आणि मस्तपैकी मग आपण छान दही भात घ्या, दूध भात घ्या, साधं वरण भात आणि हे लोणचं पराठ्यासोबत घ्या. तुम्हाला ज्याच्याबरोबर लोणचं खायला आवडतं त्याच्यावर तुम्ही घेऊन जाऊ शकता. थंड झाल्यावरती स्वच्छ एक काचेची बरणी घ्यायची घट्ट झाकणाची, ती स्वच्छ धुवून ऊन दाखवून पुसून, नाहीतर मायक्रोवेव्हमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही कोरडी केली तर चालेल. आणि हे लोणचं पूर्ण थंड झाल्यामध्ये त्याच्यावरती भरून झाकण घट्ट लावून ठेवा, बाहेरच ठेवा. अजिबात बुरशी येणार नाही आणि जवळजवळ वर्षभर टिकतं, पण खाऊनच लवकर संपतं. आता थंड झाल्यावर बघा किती छान असं घट्ट झालाय पाक. हे बघा, पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपण बरणीत भरूया. असं आंबट तिखट गोड इडलिंबूचं लोणचं रेडी आहे. पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता मस्त पॅक करणार आणि ठेवणार. वर्षभराची चिंता मिटलेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी खायची असेल तर नक्की करा. अगदी डिटेल रेसिपी दिलेली आहे आणि केल्यानंतर कशी लागली ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघत रहा मास्टर रेसिपीज.